नाही, माझं म्हणणं आहे की आत्ता जे म्हणजे आपण दर प्रत्येक वेळेला म्हणतो की मतदान हा माझा हक्क आहे. आता हे जिथे निर्विवाद आलेत, कोणीच नाही, बिनविरोध त्यांनी कसं दाखवायचं काळं बोटावरचं? म्हणजे माझा हक्क तुम्ही हिरावून घेताय ना, माझा मतदानाचा हक्क तुम्ही हिरावून घेताय. तर माझं म्हणणं तर त्याला काही पर्याय नाही. आणि ही सवय अख्खी लागू नये प्रत्येक ठिकाणी. म्हणजे जो मतदार जो निवडतो म्हणजे त्याचं मत की मला हा हवा की नको हे राहिलंच नाही. मग अशा वेळेला तर काही करू शकत नाही. आता एखादा आला निरो कोणीच उभं राहिलं नाही. मला वाटतं तिकडे असं आलं पाहिजे की मग 30% लोकांनी म्हटलं ना की आम्हाला नको, तर ते बाद केलं गेलं पाहिजे. ते काय आहे तो मला अधिकार मत आहे ना माझं. त्या वोटिंग पॅड जे आहे ना त्याच्यावरती एक अधिकार आहे नोटांचा. पण त्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे हा. नाही, पण नोटा आता तो निर्विवाद असेल तर तिकडे वाटलेल्या मतदानाला नोटांमुळे. वाटलेल्या नोटांमुळे झालेला वाटलेल्या problem. नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार नाही, गेला. पण आता तिथे निर्विवाद आले तर तिकडे नोटा पण दाबायला चान्स नाही ना. एक्झॅक्टली, कारण नोटा मिळाल्या ना. नाही पण म्हणून माझं म्हणणं आहे की नोटा हे पाहिजे. नाही महेशजी, हां. म्हणून जसं काही वेळेला एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि ते टेंडरमध्ये जर काही गफलत वाटली तर रिटेंडर करतात. तसंच मला असं वाटतं, मी परवाच्या आमच्या पत्रकार परिषदेत बोललो की जिथे हे बिनविरोध झालेत तिथे निवडणूक आयोगाने रिझल्ट थांबवले, ते यांच्या आमच्या बाकीच्या निवडणुकांबरोबर जाहीर करतील, कारण तो गुलाम आहे त्यांचा. तिथल्या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने घेतली पाहिजे. हे जे बिनविरोध सगळं थोतांड झालं, कारण आता ते तिकडनं त्यांनी बरं या बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकसुद्धा नाही, राष्ट्रवादी पवारसाहेबांचा एकसुद्धा नाही, अपक्ष एकसुद्धा नाही आला. म्हणजे हे काय योगायोग आहे? त्याला मी तेच म्हणतो. म्हणजे ते योगायोग आहे का काय आहे काय हे? नाही नाही, माझं म्हणणं आहे की लोकांच्या मताला काही व्हॅल्यू आहे की नाही? मग- तिकडच्या लोकांना त्यांचं मत असेल की नाही स्वतः, त्यावेळेला म्हटलं की जर का 30% लोकांनी त्यांचं पण मतदान घ्या. 30% लोकांना आता वाटलं की ही डझंट रिप्रेझेंट अस. जेनझी हा एक शब्द आता सगळीकडे थोडासा दरारा निर्माण करणार झालेला आहे. या सगळ्या ठिकाणचे जे जेनझी जे पहिल्या प्रथम मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांची आग आज त्यांच्या डोक्यामध्ये आहे, ती बाहेर आली तर मग यांची हालत खराब होणार. उद्धव साहेब, तुम्ही जेनझीचा उल्लेख करताय, पण नेपाळ असेल, बांगलादेश असेल, अन्य राष्ट्रामध्ये डोक्यात राग आणि आग असलेला जेनझी हा खरोखर रस्त्यावर उतरला, त्याला सांगावं लागलं नाही. आपल्याकडला जेनझीसुद्धा एका विशिष्ट विचारसरणीचा गुलाम होऊन थंड असं आपल्याला पडलेला वाटतंय. दिसतोय. असं वाटतंय. आणि त्या जेनझी तुमच्याकडे अपेक्षेने पाहतोय. मला असं वाटतं की हा पहिल्या भागामध्ये आपण थोडं थांबू. ज्या प्रकारचं, मला एक एवढंच बोलतो, ज्या प्रकारचं राजकारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालू आहे, मला खरंच प्रश्न पडतो, देवी देवता आहेत का? आणि आहेत तर ते फक्त हे का बघत बसलेले आहेत? आणि एवढे 33 कोटी एवढे जर आहेत तर ते काय, हे या सगळ्या गोष्टी का बघत बसलेत?